Hello everyone, I welcome you all on my YouTube channel Chemistry by जगदीश वाघ. डिअर स्टुडंट्स, आपण PYQ सिरीज स्टार्ट केली आहे. आपण मागच्या मंथमध्ये पण PYQ सॉल्व्ह केल्या होत्या. कालच्या लेक्चरला आपण चॅप्टर नंबर 1 11th चॅप्टर नंबर 1 बेसिक कॉन्सेप्टवरती आपण PYQ सॉल्व्ह केले होते. तो आजचा आपलं जे लेक्चर असणार आहे ते बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री या चॅप्टरमध्ये आपण PYQ सॉल्व्ह करतोय. आणि हे PYQs तुम्हाला 2022च्या प्रिपरेशनसाठी खूप हेल्पफुल असतील. सो 11चे पण चॅप्टर तुमचे रेडी होणं गरजेचं आहे. कारण बघा, एक सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत. जेव्हा कॉम्पिटिशन बऱ्यापैकी टफ झालेली असते तर ओव्हरऑल होतं काय की आउट ऑफ 50 क्वेश्चन्स याच्यामध्ये 10+40चा हे 11+12चं असतं. तर बऱ्यापैकी मुलांचं क्लास 12चं प्रिपरेशन झालेलं असतं, ज्याच्यामध्ये त्यांचे 40 मार्क्स सिक्युअर असतात. बट कॉम्पिटिशन तर ॲक्च्युली या 10 क्वेश्चनमुळे आहे. त्यामुळे तुम्हाला 11चे पण क्वेश्चन्स खूप चांगल्या पद्धतीने जमणं गरजेचं आहे. प्रत्येक चॅप्टरमधून एक क्वेश्चन्स हा येणारच असतो. त्यामुळे 11चे पण आपण PYQ सुरुवात करून दिली. ओके. सो आता याच्यामध्ये हे PYQ हेल्पफुल का असेल? कारण हे PYQ ऐकण्या किंवा बघण्याचं रिझन काय असेल तुमचं? तर रिझन हेच असणार आहे की चॅप्टरचे PYQs आधी बघितल्यानंतर तुम्हाला एक क्लिअर आयडिया येते आहे की चॅप्टरमधून कुठल्या लेवलचे क्वेश्चन्स येत आहेत. कारण बरेचदा काही मुलांचा असा गैरसमज आहे की PYQs MST CETचे क्वेश्चन्स हे खूप टफ असतात का? कारण तसं त्या PDF किंवा GR मध्ये तसं दाखवलेलं असतं. GR म्हणतात की ते काय एक्झॅक्टली मला सांगता येणार नाही, पण त्यांनी तसं नोटिफिकेशन दिलेलं असतं की लेवल हाय असेल. तर तुम्हाला या एक्झामची लेवल क्वेश्चन्स बघून तुम्हाला एक आयडिया येते की आपल्याला कशा पद्धतीने प्रिपरेशन करावं लागेल. त्यासाठीच आपण प्रत्येक चॅप्टरचे PYQ सॉल्व्ह करतोय. सो हे PYQ तुमच्यासाठी हेल्पफुल असेल. आणि जो आजचा आपला चॅप्टर असणार आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हे खूप खूप इझी चॅप्टर आहे. या चॅप्टर नंतर मी तुम्हाला उद्याच्या दिवशी नेक्स्ट लेक्चरला किंवा जे माझं पुढचा व्हिडिओ असेल ज्याच्यामध्ये मी तुम्हाला हायड्रोकार्बनचे PYQs अवेलेबल करून देईल. हायड्रोकार्बन झाल्यानंतर मी तुम्हाला स्टेट्स ऑफ मॅटर सुद्धा अवेलेबल करून देणार आहे. सो विदाउट वेस्टिंग टाइम टॉपिकला सुरुवात करूया. आजचं आपलं PYQs असणार आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो लेट स्टार्ट विथ द क्वेश्चन्स. या चॅप्टरमध्ये तुम्हाला खूप हाय लेवलचे क्वेश्चन अजिबात विचारलेले नाहीये. खूप इझी क्वेश्चन्स विचारलेत. ऑब्व्हियसली नावच आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि क्वेश्चन सुद्धा त्याच लेवलचे आहेत. त्यामुळे खूप एक्स्ट्रा एफर्ट्स करण्याची या चॅप्टरची गरज नाही तुम्हाला. क्वेश्चन्स अगदी बेसिक लेवलवरतीच विचारले. ते क्वेश्चन्स आपण बघूया. IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कंपाऊंड इज. तुम्हाला कंपाऊंड दिलंय, त्याचं तुम्हाला IUPAC नेम फाइंड आउट करायचंय. IUPAC नेम वरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातोय. याचा अर्थ हा आपल्यासाठी बोनस पॉईंट असणार आहे. या क्वेश्चनचे मार्क्स कोणाचेच नाही गेले पाहिजे. सो आपण या स्ट्रक्चरला फक्त सिम्पली एक्सपांड करून घेतो आहे, जेणेकरून नंबरिंग आणि लॉंग चेन शोधायला आपल्याला डिफिकल्टीज येणार नाही. सो आय एम जस्ट गोइंग टू ड्रॉ द स्ट्रक्चर इन एक्सपांडेड फॉर्म. ओके. लॉंग चेन तर आपण डिसाईड केली. आता या लॉंग चेनला आपल्याला नंबरिंग करावं लागेल. सॉरी, लॉंग चेन म्हणजे कुठली असेल ज्यात नंबर ऑफ कार्बन जास्त असतील. सो या चेनला मी असं सिलेक्ट करतोय ज्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन जास्त आहेत. सो हिअर इज द लॉंगेस्ट चेन. सो हिअर वी गो विथ द लॉंग चेन. ही चेन आपण ॲज अ लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. आता या चेनला नंबरिंग करायचं आहे. नंबरिंग करताना आपण बघणार की ऑब्व्हियसली हा एक अल्किल हॅलाइड आहे. याच्यामध्ये हॅलोजन दिसतोय ॲज अ फंक्शनल ग्रुप. तर हॅलोजन कुठल्या साईडने क्लोज आहे ते आपण बघणार. सो हॅलोजन्स आपण या बॉटम साईडने बघितलं, जिथे पॉइंटर तुम्हाला दिसतोय. सपोज आपण इथून चेक केलं, 1 2 3 4th पोझिशनला ब्रोमिन आहे. आणि जर मी राईट साईडने केलं असतं, म्हणजे राईट बॉटम साईड, तर तो 1 2 3 4 5 नंबरला आला असता. मग ऑब्व्हियसली मला या साईडनेच क्लोज वाटतंय, म्हणून मी ते कंटिन्यू करतोय. सो 1 2 3 4 5 6 7 अँड 8. टोटल नंबर ऑफ कार्बन 8 आहे. चला, आता सगळ्यात पहिल्यांदा हॅलोजनचं नाव लिहायचंय. हॅलोजनच्या नावाच्या आधी हॅलोजनची पोझिशन आपल्याला सांगायचंय. हॅलोजन इज अटॅच टू कार्बन नंबर 4. सो आय एम गोइंग टू राईट हिअर 4 ब्रोमो. Okay, after 4 bromo we have to write the position and name of branching. या तिघही ब्रांचिंग आहे, तिघही सेम आहेत. मग त्यांचं आपल्याला पोझिशन मेन्शन करायचे. सो पहिला मिथिल ग्रुप जो अटॅच होतो कार्बन नंबर 3 ला आहे. त्याच्या पुढचे मिथिल ग्रुप्स कार्बन नंबर 6 ला आहेत. सो 3 6 6 मिथिल ग्रुप तीनदा आले म्हणून बोलायचं असतं ट्राय. सो आय एम गोइंग टू राईट हिअर ट्राय मिथिल. याचं नाव लिहिलं आपण ट्राय मिथिल. आणि सगळे साईड चेनचे नावं लिहून झालेत. आता बघायचंय की मेन चेन, ज्याला आपण बॉक्स केलाय. मेन चेन मध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहेत? 8 कार्बन आहेत. 8 कार्बनचा अल्केन कुठला असतो? 8 कार्बनचा अल्केन असतो ऑक्टेन. सो असं ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे. सो 4 ब्रोमो 3 6 6 ट्राय मिथिल ऑक्टेन. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन बी, 4 ब्रोमो
366 ट्रायमिथिल ऑक्टेन. करेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 3. विच फ्री रॅडिकल इज मोस्ट स्टेबल अमंग द फॉलोइंग. बघा रॅडिकलच्या बाबतीत एक ट्रेंड लक्षात ठेवा. तो तुम्हाला पुढेही कामात येणार आहे. पुढे असे क्वेश्चन विचारू शकताय. रॅडिकलच्या बाबतीत असेल किंवा कार्बोकॅटायनच्या बाबतीत असेल, काही ट्रेंड्स असतात, ते ट्रेंड लक्षात ठेवा. मी तुम्हाला इथे ट्रेंड मेन्शन करतोय. स्टॅबिलिटी ऑफ रॅडिकल. स्टॅबिलिटी ऑफ रॅडिकल. ओके. ज्या स्टुडंटला रॅडिकलचं मिनिंग माहिती नाही त्यांना सांगतोय की ज्या कार्बनकडे असा एखादा फ्री इलेक्ट्रॉन असतो, तो एकच असतो, दोन नाही आहे त्या ठिकाणी, एकच फ्री इलेक्ट्रॉन आहे, तर त्याला म्हणतो आपण रॅडिकल. कार्बनच असला पाहिजे असं काही नाही. क्लोरीनवरती सुद्धा तुम्ही असं डॉट देऊ शकताय, त्याला आपण म्हणतो क्लोरीन रॅडिकल. तसे हे रॅडिकल्स आहे ज्यांच्याकडे डॉट दिसतोय म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन आहे. सो याची स्टॅबिलिटी ऑर्डर बघायला गेलं तर टर्शरी रॅडिकल is always more stable than secondary. Secondary radical is more stable than primary, and primary is more stable than methyl radical, that is CH3 dot. ही स्टॅबिलिटी ऑर्डर आहे ती लक्षात ठेवा. आता त्यांचं काय म्हणणं आहे की मोस्ट स्टेबल कोण आहे असं त्यांनी क्वेश्चन विचारलंय. सो फॉर दिस क्वेश्चन हिअर वी गो विथ द टर्शरी. यातलं फक्त टर्शरी तुम्हाला शोधायचं आहे. बघा, दिस इज टर्शरी रॅडिकल, दिस इज मिथिल रॅडिकल. हा कुठला रॅडिकल आहे? दिस इज मिथिल रॅडिकल. हा तुम्हाला दिला आहे विच इज R2CH सांगितलंय. याचा अर्थ आपल्याला हा या केसमध्ये हे 2 R ग्रुप आहे असं कन्सिडर करायचं असतं. दिस इज सेकंडरी रॅडिकल अँड दिस इज प्रायमरी रॅडिकल. सो या केसमध्ये सगळ्यात जास्त स्टॅबिलिटी कोणाची असते? टर्शरीची. हा सेम क्वेश्चन तुम्हाला जर ऑपोजिट विचारला गेला की विच ऑफ द फॉलोइंग रॅडिकल इज लिस्ट स्टेबल, तर तुम्ही लिस्ट स्टेबल म्हणजे कोणाला टिक करायला पाहिजे? मिथिल रॅडिकलला. जर लिस्ट विचारलं असेल तर. जर मोस्ट स्टेबल विचारलं जात आहे तर लिस्ट स्टेबल सुद्धा विचारलं जाऊ शकतंय. सो दोघं पॉईंट ऑफ व्ह्यू क्वेश्चनला परफेक्ट करा. तुम्हाला मोस्ट स्टेबल विचारलंय टर्शरी फ्री रॅडिकल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. रेझोनन्स इज नॉट एक्झिबिटेड बाय फिनॉल. फर्स्ट स्ट्रक्चर इज फिनॉल. नायट्रोबेन्झिन, here is nitrobenzene. Then third structure is cyclohexane, and next is aniline. ओके. आता रेझोनन्स तर सगळेच जण आन्सर देऊ शकताय. ज्या मुलांना समजा रेझोनन्स काहीच माहिती नाही ते सुद्धा या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकताय लॉजिकच्या बेसिसवरती. म्हणजे काय की तुम्ही कधी कधी असं लॉजिक करताना काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे ऑप्शन्स. येस सर नो. तुम्ही बघू शकताय ऑप्शन ए, बी आणि डी मध्ये तुम्हाला डायरेक्टली बेन्झिन दिसतोय. ॲनिलीन मला इथे दाखवायचं आहे NH2. तर तुम्ही बघू शकता की या स्ट्रक्चरमध्ये काहीतरी दिसत नाही, वेगळं काहीतरी दिसतंय. याचा अर्थ ज्या मुलांना रेझोनन्स बद्दल काही माहिती नाही तरी ते ऑप्शन सीला टिक करू शकताय. ओके ना. बट रेझोनन्सची मेन कंडिशन काय? रेझोनन्सची मेन कंडिशन अशी आहे की काय झालं पाहिजे माहिती का? कॉन्ज्युगेशन झालं पाहिजे. कॉन्ज्युगेशनचा अर्थ काय आहे की ज्या स्ट्रक्चरमध्ये अल्टरनेट सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड असं कॉन्ज्युगेशन असतं जिथे इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होतं, इलेक्ट्रॉनचं डिस्प्लेसमेंट होतं पूर्ण रिंगमध्ये. आणि इलेक्ट्रॉनचं डिस्प्लेसमेंट होण्यासाठी तुम्हाला अल्टरनेट काय असले पाहिजे? सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड असलेच पाहिजे. तर ते या स्ट्रक्चरमध्ये नाही आहे सायक्लोहेक्झेनमध्ये. त्यामुळे हा स्ट्रक्चर तुम्हाला रेझोनन्स दाखवणार नाही. सो या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर कुठला आहे? सायक्लोहेक्झेन. नेक्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. जसं मी तुम्हाला मागच्या महिन्यात पण सांगितलं होतं, अनअकॅडमीने प्रोडिजी टेस्ट सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये आता ऑलमोस्ट 3 टेस्ट झाले आहे. सो पुढची टेस्ट मिस करू नका. लास्ट टेस्ट असणार आहे. सो तुम्ही आता सुद्धा पार्टिसिपेट करू शकताय. जी आता नेक्स्ट टेस्ट असणार आहे ती असणार आहे 13 फेब्रुवारी. सो ही प्रॅक्टिस टेस्ट आहे. तुम्ही पुन्हा हे टेस्ट देऊ शकताय. सो ही जी टेस्ट आहे ही आहे क्लास 7 to क्लास 12च्या लर्नर्ससाठी, ज्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या स्कॉलरशिप मिळवू शकताय, प्राइजेस मिळवू शकताय. ओके. आता पुढची जी टेस्ट आहे तुमची अनअकॅडमी प्रोडिजी ती असणार आहे 13 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 1. ओके. यासाठी तुम्ही फ्रीली एनरोल करू शकताय. आणि एनरोल करताना जर इनकेस तुम्हाला कोड विचारला गेला तुम्ही कोड यूज करू शकताय carbon12. यू कॅन यूज माय कोड carbon12. ओके. हा कोड तुम्ही यूज केला तुम्ही फ्रीली अनलॉक करू शकता. ओके. सो ऑलरेडी या टेस्ट होऊन गेलेल्या आहेत. जसं तुम्ही मागच्या महिन्यात सगळ्या मुलांनी टेस्ट दिली असेल. आता नेक्स्ट टेस्ट तुमची असणार आहे 13 फेब्रुवारीला. या टेस्टचे प्राइजेस तुम्हाला इथे दाखवले आहेत. सो रँक 1, रँक 2, 3, रँक 4, 5, रँक 6 to 14, रँक 41 to 100 या प्रत्येक रँकर्सला काही ना काही प्राइजेस मिळणार आहे. आणि
स्कॉलरशिप स्लॅब्स मी तुम्हाला दाखवले आहेत, तुम्ही बघू शकताय. रँक 1 to 10 ला 100% स्कॉलरशिप असेल. ओके, सो रिमेनिंग रँक्सेस तुम्हाला पर्सेंटेज ऑफ स्लॅब्स तुम्हाला दिसत आहे. हे प्राइजेस आहे. आता रिवॉर्ड्स तर ठीक आहे, इट्स पार्ट ऑफ मोटिवेशन, बट यू विल गेट सम प्राइजेस, एक्साइटिंग प्राइजेस ऑल्सो. ओके, सो जर तुम्हाला या स्कॉलरशिपमध्ये या स्कॉलरशिप मिळवायची असेल तर तुम्हाला त्या टेस्ट द्याव्या लागतील आणि तुम्हाला कोड यूज करायचा आहे दिस इज नॉट कोड, कार्बन 12 तुम्हाला हा कोड यूज करायचा आहे. सो यू कॅन यूज द कोड कार्बन 12. ओके, बाय युझिंग दिस कोड यू विल गेट द फ्री ऍक्सेस ऑफ द टेस्ट. ओके, त्याचे तुम्हाला काय करायचं, तुम्ही जर न्यू स्टुडंट असाल तुम्हाला अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर मधून. त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, ओटीपी येणार आहे, तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. लँग्वेज सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला या केसमध्ये तुम्ही कुठल्या एक्झामचं प्रिपरेशन करताय ते तुम्हाला सांगावं लागणार. लेट मी 1 मिनिट. ओके, आणि ते कुठल्या एक्झामचं बोर्डचं प्रिपरेशन करताय, नीटचं प्रिपरेशन करताय, जेईचं प्रिपरेशन करताय, तुम्हाला इथे ती लँग्वेज कोड तुम्हाला सांगायचा आहे. आणि मग शेवटी तुम्हाला फ्री प्लॅनला ऍक्सेस करायचं असेल तर माझा कोड तुम्ही यूज करू शकताय, कार्बन 12. ओके, सो याच्यामध्ये काही सेल्फ स्टडी तुमचा होत असतो ज्याच्यामध्ये तुम्ही फ्री लाईव्ह क्लासेस अटेंड करू शकताय. ओके, इथे तुम्हाला एक फ्री लाईव्ह क्लासेसचा ऑप्शन असतो ज्याच्यामध्ये तुम्ही टॉप एज्युकेटरचे फ्री लाईव्ह क्लासेस बघू शकताय. काही कोर्सेस आहेत, काही बॅचेस आहेत, बट ते पेड बॅचेस आहेत. तुम्हाला पेड सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर कोड यूज करायचा आहे JW कार्बन 12. ओके, टेस्ट सिरीज आहे जे ऍब्सोल्युटली फ्री असतात. तुमच्या एक्झामनुसार तुम्ही कुठल्या टेस्ट देताय, ज्या टेस्ट तुम्हाला अटेम्प्ट करायच्या ज्याला कुठल्या प्रकारचे चार्जेस नाहीये. ओके, सो तुम्ही हे फ्री यूज करू शकताय. पोल अँड हँड रेज ऑप्शन आहे जो प्लस सबस्क्रायबर यूज करू शकतो आहे. तुम्हाला माझ्याशी डायरेक्टली कम्युनिकेट करायचं असेल लाईव्ह क्लासमध्ये तुम्ही माझ्याशी बोलू शकताय. तुम्हाला इथे यूज करायचा आहे हँड रेज ऑप्शन. हा हँड रेज ऑप्शन तुम्ही लाईव्ह क्लासमध्ये रेज करायचा, मी तुमचा कॉल तो रिसीव्ह करणार आणि तुम्ही मला तुमचा डाऊट डायरेक्टली विचारू शकताय. ओके, सो तर या केसमध्ये आस्क अ डाऊट फीचर सुद्धा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स डायरेक्टली मला विचारू शकताय किंवा मला शेअर करू शकताय लाईव्ह क्लासमध्ये. ओके, जसं बघा इथे सांगितलंय, तुम्ही अजून एक महत्वाचं फीचर आहे ज्याच्यामध्ये तुमचा एखादा MCQ असेल जो तुम्हाला नाही जमत आहे, तो MCQ तुम्ही इथे अपलोड करू शकताय. त्याचं तुम्हाला व्हिडिओ सोल्युशन इथे मिळणार. ओके, या फीचरचा नक्की बेनिफिट घ्या. आणि जर तुम्हाला प्लस किंवा आयकॉनिक सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल, माझे पण क्लासेस असतात. माझे क्लासेससाठी मी तुम्हाला एक टेलिग्रामची लिंक दिली आहे. तुम्ही त्या टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन व्हा. तुम्हाला माझ्या क्लासेसचे अपडेट्स मी तुम्हाला देतो जे माझे फ्री क्लासेस असतात. ओके, सो आणि तुम्हाला जर प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही माझा कोड यूज करू शकताय कार्बन 12. ओके, इम्पॉर्टंट फीचर्स आहे ज्याच्यामध्ये प्लस मेंबर्सला काय बेनिफिट मिळतात. टॉप एज्युकेटर तुम्हाला टीच करताय, तुम्ही तुमच्या घरी बसून छान प्रिपरेशन करू शकताय. सगळ्या कोर्सेसला तुम्हाला ऍक्सेस मिळतो आहे. तुम्हाला अजून हा महत्वाचा फीचर आहे ज्याच्यात तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन होत आहे. कम्प्लीट सिलेबस कव्हरेज आहे, एक्झॉस्टिव्ह सिलेबस कव्हरेज. ओके, तुम्हाला प्रॉपर मेंटरशिप गायडन्स मिळत असतं. स्टडी मटेरियल तुम्हाला पीडीएफच्या फॉर्ममध्ये मिळते. भरपूर साऱ्या टेस्ट सिरीज असतात, लाईव्ह टेस्ट सिरीज सुद्धा असतात. भरपूर सारे बॅचेस असतात जे एका वेळेस रन होत आहेत. तुम्ही सगळ्या बॅचेसला सुद्धा एनरोल करू शकता ऍब्सोल्युटली फ्री. ओके, सो विथ अनअकॅडमी गाईज, लेट्स क्रॅक इट अँड डू इट. ओके, सो लेट्स कंटिन्यू विथ अवर नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. बघा किती इझी क्वेश्चन विचारलाय. IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज. या कंपाऊंडचं तुम्हाला IUPAC नेम सांगायचं. सो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा नंबरिंग करावं लागेल. हा एक प्रकारचा सायक्लोपेंटेनॉल आहे. याला आपण नंबरिंग करणार OH ग्रुप पासून 1, 2, 3 अँड 4. बघा नंबरिंग करतानाचा रूल असा आहे की त्याला लोवेस्ट लोकंट असं बोललं जातं. लोवेस्ट लोकंट. ओके, लोवेस्ट लोकंटचा अर्थ काय. समजा या दिलेल्या स्ट्रक्चरला मी आहे त्या वेळेने जर नंबरिंग केलं असेल तर मला सांगा कुठल्या पोझिशनला ब्रांचिंग दिसते. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2 आणि कार्बन नंबर 4. या सगळ्यांची तुम्ही ऍडिशन करणार. सगळ्यांची ऍडिशन करून झाल्यानंतर तुम्हाला आन्सर किती मिळते 7. आणि समजा या स्ट्रक्चरला समजा तुम्हाला वाटतंय की वेगळ्या वेळेने नंबरिंग करा. सपोज मी ते ग्रुप्स मेन्शन करतो आहे आणि इथे कोण आहे क्लोरीन. आपण समजा नंबरिंग असं केलं असतं 1, 2, 3, 4. तर ऍडिशन यांची करून बघा किती होते. फर्स्टला एक क्लोरीन आहे, 3 नंबरला एक OH आहे, 4 नंबरला CH3 आहे. ओके, या सगळ्यांची ऍडिशन किती येते 8 आहे. आता तिसरं अजून काहीतरी पॉसिबिलिटी आपण चेक करू. अजून काही वेगळ्या वेळेने आपण नंबरिंग करू शकतोय का. हे स्ट्रक्चर आहे तसेच मी दाखवतोय. नंबरिंग त्याच वेळेने का करावी हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय कारण एक रूल आहे. सपोज काही स्टुडंटला असं वाटतं की नंबरिंग या साईडने करा 1,
2 3 अँड 4. या केसमध्ये आपण बघितली ज्या ठिकाणी ब्रांचिंग झालंय त्या ठिकाणी नंबर्स कुठले कुठले आहे 1 2 अँड 4 यांची ऍडिशन किती आली 7. आता रूल असा आहे की तुम्ही लोवेस्ट लोकंडला सिलेक्ट करा. लोवेस्ट लोकंडचा काय अर्थ काय असतो की या सगळ्यांची ऍडिशन सगळ्यात कमी कोणामध्ये आहे, तर याच्यामध्ये हाय आहे ऍडिशन, त्यामुळे याचा ऑप्शन गेला, हा ऑप्शन तर कॅन्सल झाला. या दोघांमध्ये टाय होत आहे. या दोघांमध्ये टाय होत असताना आपण डिसिजन घ्यायचंय या दोघांपैकी कुठला करेक्ट आहे. तर लक्षात घ्या, लोवेस्ट लोकंड सिलेक्ट करत असताना नंबर्स एकमेकांच्या क्लोज आले पाहिजे. तर इथे सुद्धा एकमेकांच्या क्लोजच आहे 1 2 आणि इथे सुद्धा एकमेकांच्या क्लोज आहे 1 2, त्यामुळे इथे सुद्धा टाय होते. मग पुढची गोष्ट तुम्हाला अशी डिसाईड करायची आहे की तुम्ही कुठल्या ग्रुपचं नाव आधी लिहिणार आहे. अल्फाबेटिकली आधी नाव कोणाचं लिहिणार तुम्ही, नाही का. सो याचं क्लोरीन आहे, तर क्लोरीन म्हटलं तर आपण सी वरनं स्टार्ट होतंय. सर ना, क्लोरीनचं आपण सी वरनं स्टार्ट होतंय. हायड्रॉक्सी एच पासून स्टार्ट होतंय. मिथिल एम पासून स्टार्ट होतंय. तर ऑब्व्हियसली आपल्याला नाव लिहायचं कोणाचं आधी, क्लोरीनचं आधी नाव लिहायचंय. मग आपल्याला क्लोरीनचं जर आधी नाव लिहायचं असेल तर आपण या केसमध्ये अशी चेन आपण सिलेक्ट करणार ज्या ठिकाणी क्लोरीन आधी लिहिताना त्याचा जो नंबर आहे तो या केसमध्ये तो नंबर म्हणजे क्लोरीनचं नाव लिहिताना त्याची पोझिशन किंवा बाकीच्यांची पोझिशन ही मिनिमम आली पाहिजे. म्हणजे काय, जर मी ही सेकंड पॉसिबिलिटी सिलेक्ट केली असती तर या केसमध्ये मिस्टेक होण्याचे चान्सेस कसे होते. आपण जर बघितलं तर हा हेक्झनॉल आहे, म्हणजे मला याला फिक्सअप करावं लागेल, याला मला फायनल करावं लागेल. मग याला फायनल केल्यानंतर मला बघावं लागेल की क्लोरीन मला कुठल्या साईडने क्लोज आहे. मग अशा केसमध्ये मी नंबरिंगचा ऑप्शन फक्त एकच ठेवू शकणार की ज्या ठिकाणी सायक्लोपेंटॅनॉलला जर मी फिक्स करणार असेल तर सायक्लोपेंटॅनॉलला मला इथे नंबर 1 द्यावा लागेल. मग आता आपण डिसिजन घ्यायचं की आपण लेफ्ट साईडने जायचं की राईट साईडने जायचं. जर लेफ्ट साईडने केलं तर नंबरिंग खूप लांब जाणार आहे, ऑलमोस्ट 5 पर्यंत जाणार आहे. आणि राईट साईडने जर आपण गेलो तर नंबरिंग 4 लाच फिनिश होते. मग असा लोवेस्ट लोकन आपण सिलेक्ट करतोय 1 2 3 अँड 4. सो या केसमध्ये 4th पोझिशनला क्लोरीन आहे. मग आपण इथे नाव लिहिणार 4 क्लोरो. त्याच्यानंतर सेकंड नंबरला मिथिल आहे. मग आपण इथे नाव मेन्शन करणार आहे 2 मिथिल. अँड हा जो ज्याला मी हायलाइट केला आहे तो 5 कार्बनचा अल्केन आहे, म्हणजे तो सायक्लोपेंटेन होणार. आणि त्या सायक्लोपेंटेनला OH आहे, म्हणजे तो सायक्लोपेंटॅनॉल होणार. सो द मोलेक्युल इज सायक्लोपेंटॅनॉल. ओके, सो बाय दिस वे द करेक्ट ऑप्शन इज हा नाही येणार. द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. नेक्स्ट कंपाउंड. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following group does not show plus R effect, positive resonance effect? असा कुठला ग्रुप आहे किंवा कुठला ऑप्शन आहे जो तुम्हाला पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवणार नाहीये. बघा, या केसमध्ये रेझोनन्स इफेक्टच्या बाबतीत बघायला गेलं तर NHCOR, NR किंवा NH2 हे जे ग्रुप आहे यांच्याकडे नायट्रोजनमध्ये प्रत्येक नायट्रोजनवरती इलेक्ट्रॉनची पेअर असणार आहे. आणि इलेक्ट्रॉनची पेअर असल्यामुळे ती इलेक्ट्रॉनची पेअर बेन्झिनच्या रिंगमध्ये किंवा कुठे पण तुम्हाला कॉन्ज्युगेशन किंवा रेझोनन्स दाखवणार आहे. बट सायनाइड तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्लस आर इफेक्ट दाखवत नाही. सायनाइड तुम्हाला निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवतो. आणि बाकी जे तिघ आहेत ऑल दे शोज पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. ओके, सो टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट, निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट, प्लस आय इफेक्ट, मायनस आय इफेक्ट यांची एक लिस्ट दिली आहे. सो ती लिस्ट जर तुम्ही परफेक्ट केली तर तुम्हाला याच्यावरचे क्वेश्चन, कारण याच्यावरती क्वेश्चन बहुतेक 2 किंवा 3 विचारले गेले. सो अशा लेवलचे क्वेश्चन तुम्हाला विचार चान्सेस ऑलमोस्ट 100% आहेत. सो याला व्यवस्थित प्रिपेअर करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. Which among the following carbocation is most reactive? Out of this, most reactive is which? सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण असेल? आता सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह डायरेक्टली बोलण्याच्या आधी आपण यांच्या आधी स्टॅबिलिटी ऑर्डर बद्दल डिस्कशन करूया. ओके, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला स्टॅबिलिटी कोणाची कमी आहे आणि कोणाची जास्त आहे ते आपण डिस्कस करू. नेहमी लक्षात ठेवा, टर्शरी कार्बोकॅटॅन इज मोस्ट स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकॅटॅन. Secondary is more stable than primary carbocation. Primary is more stable than methyl carbocation. असा सेम ट्रेंड आपण फ्री रॅडिकलच्या बाबतीत सुद्धा बघितले. त्यामुळे तुम्हाला दोघं लक्षात ठेवायला काही डिफिकल्टी येणार नाही. आता ही झाली स्टॅबिलिटी ऑर्डर. मग याचा अर्थ टर्शरी हा सगळ्यात जास्त स्टेबल आहे
याचा अर्थ मिथिल कार्बोकॅटायन कसं असणार आहे, ऑब्व्हियसली अनस्टेबल असेल. तुम्हाला क्वेश्चन तोच विचारलाय की विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट रिॲक्टिव्ह. मोस्ट रिॲक्टिव्ह कोण असणार आहे, जो अनस्टेबल असतो. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ CH3+, that is methyl carbocation. That is option C is correct. Next question. Question number 8. So, काय क्वेश्चन विचारलाय, द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द कार्बन ॲटम ऑफ मिथिल फ्री रॅडिकल आर. बघा, मिथिलचा रॅडिकल आहे तो दाखवणार कसं आपण. सो CH3 आपण दाखवणार, CH3. ओके, आणि रॅडिकल आहे म्हणजे इथे एक इलेक्ट्रॉन असणार आहे. आता बघा, त्यांनी काय सांगितलंय की कार्बनच्या सराउंडिंगला टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. सो एव्हरी बॉन्ड कन्सिस्ट ऑफ 2 इलेक्ट्रॉन. एव्हरी बॉन्ड कन्सिस्ट ऑफ 2 इलेक्ट्रॉन. त्या 2 इलेक्ट्रॉन पैकी वन ऑफ द इलेक्ट्रॉन इज ऑफ कार्बन अँड अनदर इलेक्ट्रॉन इज ऑफ हायड्रोजन. सो एव्हरी बॉन्ड कन्सिस्ट ऑफ 2 इलेक्ट्रॉन. मग तुम्हाला विचारलं की कार्बनच्या सराउंडिंगला इलेक्ट्रॉन्स किती आहे, मग तुम्ही काउंट करा इलेक्ट्रॉन्स तुम्हाला दिसतं किती आहे. सो द आन्सर इज ऑप्शन बी. Next question, question number 9. Which of the following group does not show minus R effect? बघा, रेझोनन्स इफेक्ट वरती हा सेकंड क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग डू नॉट शो मायनस आर इफेक्ट. बघा, सायनाइड तर तुम्हाला सांगितलं मागच्याच एक्झाम्पलमध्ये, CN तुम्हाला दाखवतोय. ज्याच्यामध्ये शक्यतो कार्बोनिल ग्रुप असतात ते तुम्हाला मायनस आर इफेक्ट दाखवणार. बट OH कडे काय असते, इलेक्ट्रॉनची पेअर असते, आणि ही इलेक्ट्रॉनची पेअर त्या बेन्झिनच्या रिंगमध्ये काय होत असते, डिलोकलाइज होत असते. इलेक्ट्रॉनचं डिस्प्लेसमेंट होऊ शकते. म्हणजे तुम्हाला हा प्लस आर इफेक्ट दाखवतोय. OH ग्रुप जो आहे, OH ग्रुप हा तुम्हाला प्लस आर इफेक्ट दाखवतो. बरं, आता हे प्लस आर नेमकं काय आहे. प्लस आरचा अर्थ असा असतो की हे असे ग्रुप्स असतात ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स पेअर असतात किंवा इलेक्ट्रॉन्स असतात आणि ते इलेक्ट्रॉन्स देतात, ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकतोय. आणि बाकीचे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असतात. जे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असतात ते तुम्हाला मायनस आर दाखवणार. त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स असतात ते तुम्हाला इलेक्ट्रॉन्स देतील म्हणजे ते प्लस आर इफेक्ट दाखवणार. सो या ऑप्शन मध्ये बी हा असा ऑप्शन आहे जो प्लस आर इफेक्ट दाखवतोय. सो ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग फंक्शनल आयसोमर ऑफ पेंटेन टू ऑइल. बघा, ऑप्शन्स बघण्याची मग गरज पडणार नाहीये. तुम्ही ऑलरेडी अल्कोहोल फेनॉल इथर हे चॅप्टर क्लास 12 मध्ये स्टडी केलंय आणि इथर मध्ये सुद्धा या टाईपचा क्वेश्चन येतो. लक्षात घ्या, इथरचा फंक्शनल आयसोमर एकच येतो की जो कुठला असणार आहे, इथरचा सॉरी अल्कोहोलचा फंक्शनल आयसोमर कुठला असणार आहे, इथर असणार आहे. अल्कोहोलचा फंक्शनल आयसोमर कुठला असतो, इथर असतो. सो तुम्हाला ऑप्शन A, B, C आणि D मध्ये फक्त तुम्हाला इथर शोधायचं आहे. सो याच्याकडे बघून कळतंय की हा कीटोन आहे, हा अल्कोहोलच आहे, हा सुद्धा अल्कोहोल आहे. आणि इथॉक्सी प्रोपेन, इथॉक्सी प्रोपेनला आपण प्रेझेंट कसं करतो, CH3 CH2O, दिस इज इथॉक्सी. आणि प्रोपेन म्हटलं तर 3 कार्बनचा ग्रुप आपल्याला इथे दाखवायचा आहे. सो दिस इज इथॉक्सी प्रोपेन. सो आपण चेक करून घ्या. आधी आपण पेंटॅनॉल ड्रॉ करतोय, पेंटेन टू ऑइल, CH3 CH CH2 CH2 CH3 आणि इथे आपण देतोय OH ग्रुप. सो आता चेक करा की दोघांचा मोलिक्युलर फॉर्म्युला सेम येतो आहे का. दोघांमधले टोटल नंबर ऑफ कार्बन काउंट करा. दोघांमधले टोटल नंबर ऑफ कार्बन आहेत 5. टोटल नंबर ऑफ हायड्रोजन आपण काउंट करणार 11. ऑक्सिजन किती आहे, 1. चेक इट. सो मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट फंक्शनल ग्रुपच वेगळा आहे. इथे हा अल्कोहोल फंक्शनल ग्रुप आहे, हा इथर फंक्शनल ग्रुप आहे. सो दे आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. आणि असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकताय की अल्कोहोल्सचा फंक्शनल आयसोमर फक्त एकच असतो, जो असतो इथर. यावेळी पण तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत होते बट मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन केलाय. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. How many primary, secondary and tertiary carbon atoms respectively are present in isobutane? बघा, हे चॅप्टर म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे लेवल पूर्ण डाऊन करून टाकले. बट दिस इज बोनस पॉईंट फॉर यू पीपल. ओके, तुम्हाला हे क्वेश्चन्स येणं म्हणजे तुमचं एक एक कॉलेज चेंज होण्यासारखे क्वेश्चन्स आहेत. तुमचं रँक वरती जाण्याचे चान्सेस आहेत. बट हे क्वेश्चन सगळ्यांसाठीच खूप इझी असतात. आयसोब्युटेन मी आधी ड्रॉ करतो, CH3 CH CH3 CH3.
दिस इज आयसोब्युटेन. चेक करा, दिस इज प्रायमरी कार्बन, दिस इज ऑल्सो प्रायमरी कार्बन, दिस इज टर्शरी कार्बन, दिस इज प्रायमरी कार्बन. ज्या मुलांना प्रायमरी कार्बन म्हणजे काय माहिती आहे त्यांना सांगतो. प्रायमरी कार्बन इज द कार्बन विच इज अटॅच टू अनदर ओनली वन कार्बन. जो कार्बन दुसऱ्या फक्त एकच कार्बनला अटॅच असतो त्या कार्बनला होतात प्रायमरी कार्बन. आता या मधल्या कार्बनला मी टर्शरी कार्बन का बोलतोय, बिकॉज दॅट कार्बन इज अटॅच टू अनदर 3 कार्बन ॲटम, नाही का. तो इतर 3 कार्बन ॲटमला जॉईन झालाय, याचा अर्थ या कार्बनचा टाईप काय झाला, टर्शरी. मग त्यांनी क्वेश्चन काय विचारलाय, प्रायमरी किती मिळाले तुम्हाला, 3 मिळत आहे. सेकंडरी तर नाहीच आहे, याच्यामध्ये 0 लिहितो. टर्शरी किती मिळाले, एकच मिळालं. सो 301 असं तुम्हाला ऑप्शन शोधायचं आहे, 301. सो वी गो विथ ऑप्शन ए. मोस्ट अनस्टेबल कार्बोकॅटन. आत्ताच हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला होता. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की कार्बोकॅटनच्या स्टॅबिलिटीची ऑर्डर काय असते. टर्शरी कार्बोकॅटन आर मोर स्टेबल दॅन सेकंडरी, सेकंडरी आर मोर स्टेबल दॅन प्रायमरी, प्रायमरी आर मोर स्टेबल दॅन मिथिल कार्बोकॅटन. सो अनस्टेबल विचारलाय, जो टर्शरी वाला आहे तो असतो स्टेबल, आणि जो मिथिल कार्बोकॅटन आहे तो सगळ्यात कसं असणार आहे, अनस्टेबल असणार आहे. सो हिअर वी गो विथ ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13. स्ट्रक्चर तुम्हाला दिलं आहे, दॅट इज NH2 CH2 CH डबल बॉन्ड CH2. ओके, आता याला आपल्याला काय करायचंय, बघायचं की दिस इज कुठली फॅमिली आहे. कंपाऊंड कडे बघूनच कळतंय की दिस इज अमाइन फॅमिली, आणि अमाइन फॅमिलीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लॉंगेशन तर ठीक आहे, काही विचार करायची आवश्यकता नाहीये, बट आपल्याला नंबरिंग करणं गरजेचं आहे. अमाइनच्या बाबतीत आपण नंबरिंग कुठून करतो, ज्या साईडने NH2 ग्रुप क्लोज असतो. सो आय स्टार्टेड नंबरिंग फ्रॉम दिस साइड, 1 2 अँड 3. सो नंबरिंग करून झालंय, आता नाव लिहायला सुरुवात करायची आहे. सो टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहे, 3. सो 3 कार्बनचा अल्केन कुठला मेन्शन करतो आपण, प्रोपेन. मग प्रोपेनचा ANE मी इथे आधीच काढून घेतलं, मी फक्त राहू दिलंय प्रोप. प्रोप नंतर मला असं कळतं की ते डबल बॉन्ड आहे. तो डबल बॉन्ड किती नंबरच्या कार्बन पासून सुरू होतोय, 2 नंबरच्या कार्बन. आणि डबल बॉन्ड साठी आपण यूज काय करतो, EN यूज करतोय. सो मी मेन्शन केलं EN. नंतर मला त्या अमाइन नाव लिहायचंय. अमाइन किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे, फर्स्ट नंबरला. मग इथे लिहायचं 1 अमाइन. ओके, हे झालं त्याचं कम्प्लीट नेम. सो प्रोप 2 EN 1 अमाइन. सो दिस इज द IUPAC नेम ऑफ द गिवन कंपाउंड. सो ऑप्शन prop 1 prop 2, sorry, this option D is correct. Next question, question number 14. Which among the following compound does not exhibit resonance? I think हा रिपीटेड क्वेश्चन आहे बघा. फिनॉल मध्ये म्हणजे बेन्झिन आहे, इथे बेन्झिन आहे, इथे बेन्झिन आहे, ते तुम्हाला रेझोनन्स दाखवतील. सायक्लोहेक्झेन हे या टाईपचं कंपाऊंड आहे, याच्यामध्ये कुठेही अल्टरनेट सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड येत नाही. सो फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. Next question. Which of the following alkyl groups shows maximum positive inductive effect? खूप इझी क्वेश्चन आहे बघा. आता या केसमध्ये प्रत्येक स्ट्रक्चर मी इथे ड्रॉ करतो आहे. CH3 CH2, त्याच्यानंतर CH3 CH3 असं एक आहे, त्याच्यानंतर CH3 CH3 आणि इथे फक्त पण आहे CH3. बघा, इंडक्टिव्ह इफेक्ट ही नेमकी काय कॉन्सेप्ट आहे. एखादा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम मॉलिक्युल मध्ये येतो, असं कन्सिडर करा की इथे कुठला तरी एक अननोन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. ओके, एक अननोन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम इलेक्ट्रॉन पूल करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे इलेक्ट्रॉनचं काय होतं, डिस्प्लेसमेंट होतं. आता या केसमध्ये काय होतं, मिथिल ग्रुप बद्दल आपल्याला डिस्कशन, मिथिल म्हणण्यापेक्षा आपण अल्किल बद्दल डिस्कशन करूया. बघा, जितके नंबर ऑफ अल्किल ग्रुप जास्त असतील, अल्किल ग्रुपची टेंडन्सी काय, अल्किल ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग. अल्किल ग्रुप्स कसे असतात, सगळेचे सगळे अल्किल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतील. जितके इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जास्त असतील, तेवढा इंडक्टिव्ह इफेक्ट सुद्धा जास्त असतो. मग तुम्ही चेक करा, सगळ्यात जास्तीत जास्त अल्किल ग्रुप कुठे आहे, इथे ते फक्त एकच अल्किल ग्रुप आहे, इथिल. या ठिकाणी अल्किल ग्रुप्स किती आहेत, 2-2 आहेत. या ठिकाणी असं इलेक्ट्रॉनचा फ्लो होणार. या ठिकाणी तर 3-3 अल्किल ग्रुप्स अटॅच झालेत त्या कार्बनला, म्हणजे इथे इलेक्ट्रॉन फ्लो होण्याची, इलेक्ट्रॉन डिस्प्लेस होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे, आणि इथे तर फक्त एकच आहे. सो या केसमध्ये काय होतं, सगळ्यात जितके अल्किल ग्रुप जास्त असेल तेवढा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवणार. मग एक सिंपल एक लाईन मेन्शन करतोय, मोर द अल्किल ग्रुप्स
more the alkyl groups, more is the positive inductive effect. More is the positive inductive effect. ओके, मोर इज द पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. सो सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट तुम्हाला या केसमध्ये सापडणार, दॅट इज ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 16. व्हॉट इज कॉमन नेम ऑफ द कंपाऊंड 1-chloro-2,2-dimethyl propane. ते 2,2-dimethyl बोलल्या बोलल्या माइंड मध्ये लगेच एक नाव आलं पाहिजे, निओ. बट ठीक आहे, तुम्हाला ती हळूहळू गोष्टी समजतील. 2,2-डायमिथिल म्हटल्या लगेच येतं की सेकंड नंबरला दोनदा मिथिल आहे, आणि सेकंड नंबरला दोनदा मिथिल असेल तर नावाची स्टार्टिंग काय होते, निओ पासून होते. सो तुम्ही काही विचार न करता ऑप्शन बी ला तुम्ही टिक करू शकताय. बट आपण त्याला सॉल्व्ह करू. जे नाव तुम्हाला दिलंय त्याचं आपण आधी स्ट्रक्चर काढणार. स्ट्रक्चर काढताना सुरुवात नेहमी इथून करायची की तुम्हाला अल्केन कुठला दिलाय. अल्केन तुम्हाला दिलाय प्रोपेन. सो प्रोपेन साठी तुम्ही काय करणार, असे 3 कार्बन काढणार. मग त्या फर्स्ट नंबरला कोण आहे, क्लोरीन आहे. सपोज मी याला फर्स्ट नंबर कन्सिडर करतोय, इथे क्लोरीन आणायचे. सेकंड नंबरच्या कार्बनला दोनदा मिथिल आहे. सो इथे या दोन ठिकाणी काय दाखवायचं, आपल्याला मिथिल दाखवायचं. सो अशा पद्धतीने आपण हे स्ट्रक्चर कंप्लीट केलंय. रिमेनिंग पार्ट इज जस्ट ऍडिशन ऑफ हायड्रोजन अकॉर्डिंग टू व्हॅलेन्सी ऑफ कार्बन. असे स्ट्रक्चर आपण कंप्लीट केले. आता बघा ना, कार्बन नंबर 1, 2, 3 म्हणजे आपण जे नाव लिहिलं आहे, सॉरी जे नाव त्यांनी दिले दॅट इज ऍब्सोल्युटली करेक्ट. बट याचं तुम्हाला काय लिहायचं आहे, आता याचं तुम्हाला लिहायचं आहे आयुपीएसी, सॉरी कॉमन नेम. कॉमन नेम लिहिताना एक रूल असा आहे, जर सेकंड नंबरच्या कार्बनला दोनदा मिथिल ग्रुप असतील तर त्या पोझिशनला बोललं जातं निओ. निओ नंतर तुम्हाला टोटल नंबर ऑफ कार्बन काउंट करायचे. टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहेत, 5 कार्बन आहे. 5 कार्बन साठी कुठला अल्किल ग्रुप असतो, इट इज पेंटिल. सो द नेम इज निओ पेंटिल. आणि शेवटी उरलं कोण, क्लोरीन. त्याला इथं मेन्शन करायचं आहे क्लोराइड. द नेम ऑफ कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड इज निओ पेंटिल क्लोराइड, दॅट इज ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 17. Number of primary carbon atoms present in 3-ethyl-2,4-dimethyl heptane. चला, याच्या आधी सगळ्या स्ट्रक्चर काढणार. आधी हेप्टेन काढायचं आहे. हेप्टेन म्हटलं 7 कार्बन, 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7. त्याच्यानंतर 3 नंबरला इथिल आहे, तो 3 नंबरला मी इथिल दाखवतोय. देन 2,4-डायमिथिल, 2,4-डायमिथिल, दोनदा मिथिल पण दाखवलेत आपण. ओके, आणि बाकीचं सगळं कंप्लीट झालं. आता फक्त हायड्रोजन ऍड करत जा. CH3, CH, 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 CH2, CH2 अँड CH3. सो आता या केसमध्ये काय विचारले, फक्त प्रायमरी कार्बन विचारले तुम्हाला. प्रायमरी कार्बन, प्रायमरी प्रायमरी 1, 2, 3, 4 अँड 5. फक्त तुम्हाला प्रायमरी विचारले होते. सो टोटल नंबर ऑफ प्रायमरी आर 5. सो हिअर वी गो विथ ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या स्ट्रक्चरचं तुम्हाला आयुपीएसी काढायचंय. आयुपीएसी नेम लिहायचंय. बघा, ज्या मुलांना हे स्ट्रक्चर थोडं डिफिकल्ट वाटत असेल ना, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, जे स्ट्रक्चर त्यांनी दिलं आहे ते आहे बॉन्ड लाईन. तुम्ही बॉन्ड लाईनला रेग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकताय, जेणेकरून तुम्हाला नाव लिहायला खूप सोपं जाणार, नाही का. सो आधी मी काय करतोय, टोटल कार्बन मोजून घेतो. 1 लॉंग चेन मध्ये, 2 लॉंग चेन म्हणण्यापेक्षा एक सिंपल चेन बोलतोय त्याला मी. लॉंग चेन नंतर डिसाईड करू आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे 7 कार्बन मी स्ट्रेट दाखवतो. 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7. नंतर बघा, या सेकंडला इथे जे असा एल शेप दिसतोय ना, म्हणजे तो इथिल ग्रुप असतो. इथिल दाखवताना आपण CH2, CH3 असं दाखवणार. त्याच्यानंतर इकडून सेकंड नंबरला, म्हणजे बघा कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, सेकंड नंबरला अजून एक इथिल राईट साइडने, कार्बन CH2 अँड CH3. त्याच्या पुढच्याच कार्बनला कोण आहे, ब्रोमिन पण आहे. ओके, आपलं काम काय, सगळ्यात पहिल्यांदा लॉंगेस्ट चेन डिसाईड करायची. हायड्रोजनला बॅलन्स करून घेऊ. CH3, CH, CH2, CH2, CH, CH अँड CH3. सो सगळेजण बघून ठरवू शकता की हीच तर लॉंगेस्ट चेन आहे. लॉंगेस्ट चेनला हॅलोजन आला पाहिजे, हॅलोजन सुद्धा आहे. आता फक्त ठरवायचं की हॅलोजन कुठल्या साईडने क्लोज आहे. ऑब्व्हियसली राईट बॉटम साईडने क्लोज दिसतोय. ह्याला आपण नंबरिंग सुरू करणार. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अँड 9. सगळ्यात पहिल्यांदा ब्रोमिनचं नाव लिहायचं. ब्रोमिन आहे 4th पोझिशनला. सो नाव काय आलं पाहिजे त्याचं, 4 ब्रोमो. 4 ब्रोमो.
त्याच्यानंतर मिथिल ग्रुप किती नंबरला आहे? 3 आणि 7 नंबरला आहे. 4 ब्रोमो 3 7 डायमिथिल. ओके, 4 ब्रोमो 3 7 डायमिथिल. आणि लॉंगेस्ट चेन मध्ये कार्बन किती आहे? 9 कार्बनचा अल्केन कुठला असतो? नोनेन. सो असं आयुपेसी तुम्हाला फाइंड आउट करायचंय. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन ए, 4 ब्रोमो 3 4 डायमिथिल नोनेन. करेक्ट. ऑप्शन ए इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 19. Identify the number of carbon atoms and number of oxygen atoms respectively present in furan molecule. बघा furan हा कोण आहे? Furan is one type of heterocyclic compound. It is one type of heterocyclic compound आणि त्याचं स्ट्रक्चर या टाइपचं असतं. 5 मेंबर्ड आहे, बट त्यातला सेंटरला असतो ऑक्सिजन आणि इथे तुम्हाला डबल बॉन्ड दाखवायचा आहे. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फ्युरॅन. या फ्युरॅन मधले तुम्हाला काउंट करायचे टोटल नंबर ऑफ कार्बन 1 2 3 अँड 4 आणि ऑक्सिजन किती आहे? एकच आहे. सो टोटल नंबर ऑफ कार्बन आर 4, टोटल नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू 1. सो 4 अँड 1 असं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं रिस्पेक्टिव्हली. ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. सो आयुपेसी नेम तुम्हाला विचारलंय. स्ट्रक्चर मी इथे ड्रॉ करतोय. CH2 डबल बॉन्ड CH CH डबल बॉन्ड CH CH2 अँड Cl. बघा या केसमध्ये हा जो मोलेक्युल आहे याच्यामध्ये जो काही डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड 2 टाइम्स आलाय. आणि जेव्हा एखाद्या मोलेक्युलमध्ये डबल बॉन्ड 2 टाइम्स येतो त्यास तुम्ही बघायचं असतं की एक्झॅक्टली कुठला डबल बॉन्ड क्लोज आहे. जो डबल बॉन्ड क्लोज असेल त्या साईडने आपल्याला काय करायचं असतं? नंबरिंग करायचं असतं. बट आपण त्या साईडने नंबरिंग केलं असतं, पण हा जर फक्त अल्किनच राहिला असतं तर चाललं असतं. बट या केसमध्ये काय झालंय, एक फंक्शनल ग्रुप सुद्धा एक्स्ट्रा आलेला आहे की जो आहे क्लोरीन. मग आपण विचार करणार की एक्झॅक्टली क्लोरीन तुम्हाला कुठल्या साईडने क्लोज वाटणार आहे? तर ऑब्व्हियसली राईट साईड. ओके, मग आता या केसमध्ये कन्फ्युजन मुलांचं असं होऊ शकतंय की या मोलेक्युलमध्ये तुम्ही डबल बॉन्डला प्रायोरिटी देणार की क्लोरीनला देणार आहे? लक्षात घ्या, जर हे स्ट्रक्चर असं राहिलं असतं, सपोज CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल, सॉरी इथे डबल नाही, ते फक्त सिंगलच घेतो मी, सिंगल बॉन्ड CH2Cl, तर अशा केसमध्ये नो डाऊट मी क्लोरीनचा विचार केला असता. जेव्हा एखाद्या मोलेक्युलमध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड हा 2 टाइम्स येतो तेव्हा रूल त्यांनी असा दिलाय की तुम्हाला बघायचंय की डबल बॉन्ड कुठल्या साईडने क्लोज आहे. ज्या साईडने डबल बॉन्ड क्लोज असेल त्या साईडने आपल्याला नंबरिंग सुरुवात करायची. 1 2 3 4 5. आणि मग आता पुढचं रायटिंग पार्ट करायचं आहे. अपार्ट फ्रॉम मेन चेन देर इज अ क्लोरीन. सो क्लोरीन इज प्रेझेंट ॲट कार्बन नंबर 5. सो हेअर वी गो 5 क्लोरो. त्याच्यानंतर 5 कार्बन आहे. 5 कार्बन साठी मी फक्त पेंटा लिहिणार. आता पेंटा का लिहिलं मी या केसमध्ये? पेंटा लिहिण्यामागचं असं रिझन आहे की इथला ए का राहू दिला. रूल असा आहे, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड हे जर 2 टाइम्स आले असेल तर त्या ए ला तुम्हाला रिटेन करायचं असतं, म्हणजे टिकवून ठेवायचं, त्याला जाऊ द्यायचं नाही. आपण जे नेहमी ANE ला रिप्लेस करतो ना, तर या केसमध्ये फक्त NE ला रिप्लेस करायचं असतं. हे कधी करायचं? जेव्हा तुम्हाला असे डबल बॉन्ड दोनदा आलेले असतात. सो 5 क्लोरो पेंटा. आता बघा, डबल बॉन्डची पोझिशन तुम्हाला सांगायची आहे की डबल बॉन्ड किती नंबरच्या कार्बन पासून सुरुवात होते आहे. सो इट स्टार्ट फ्रॉम 1 अँड 3. सो आय एम गोइंग टू राईट 1 3 आणि शेवटी ENE लिहायचं आहे. बट ENE ग्रुप म्हणजे डबल बॉन्ड किती वेळेस आलाय? दोनदा आलाय, म्हणून याच्या आधी काय लिहायचं? डाईन लिहायचं. सो हिअर वी गो 5 क्लोरो पेंटा 1 3 डाईन. सो फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट ऑप्शन इज C. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. मोस्ट अनस्टेबल फ्री रॅडिकल अमंग द फॉलोइंग. बघा रॅडिकलचा क्वेश्चन सेकंड टाइम आलाय. मी तुम्हाला तेव्हा सुद्धा रॅडिकल सांगितलं होतं. सगळ्यात आधी मी तुम्हाला स्टॅबिलिटी सांगतो. स्टॅबिलिटी ऑर्डर लक्षात घ्या. जो टर्शरी रॅडिकल असतो, टर्शरी फ्री रॅडिकल इज ऑलवेज मोर स्टेबल दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी दॅन मिथिल फ्री रॅडिकल. ही ऑर्डर तुम्हाला मी सांगितली होती. हा सगळ्यात जास्त स्टेबल असतो. मग अनस्टेबल विचारलं तर ऑब्व्हियसली तुम्ही असं ऑप्शन शोधा. सो फॉर दिस क्वेश्चन गो विथ ऑप्शन D. Next question. Which of the following species
डज नॉट ऍक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाईल. बघा न्यूक्लिओफाईलचं थोडंसं डिस्कशन करतोय. ओके, न्यूक्लिओफाईल काय असतं? न्यूक्लिओफाईल, न्यूक्लिओचा अर्थ असतो न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे असं की त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि फिल किंवा फिलिक, फिलिकचा अर्थ असा असतो लव्हिंग. फिलिकचा अर्थ असा असतो लव्हिंग. म्हणजे हे न्यूक्लिओफाईल असे स्पेसेस आहे जे न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होतात. न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होतं याचा तर पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होतात. मग हे जर पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होत असतील तर ऑब्व्हियसली न्यूक्लिओफाईल हे कसे असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. निगेटिव्ह म्हणू शकतोय किंवा इलेक्ट्रॉन रिच म्हणू शकतोय आपल्याला, असं ना. आणि ते इलेक्ट्रॉन रिच आहे आणि इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळे ते अट्रॅक्ट कुठे होणार आहे? पॉझिटिव्ह पार्टकडे म्हणजे न्यूक्लियसकडे ते अट्रॅक्ट होतील. मग आता या केसमध्ये आपण जे एक्झाम्पल बघितलं त्यांनी आपल्याला असं विचारलंय की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट न्यूक्लिओफाईल. कोण न्यूक्लिओफाईल नाहीये? H2H च्या बाबतीत बघितलं गेलं तर सल्फरकडे इलेक्ट्रॉनची पेअर आहे, ऑक्सिजनकडे सुद्धा इलेक्ट्रॉनची पेअर आहे, इथल्या इथरमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनची पेअर आहे. बट BF3 जो आहे ना त्यातला जो काही बी आहे, तर या केसमध्ये काय होतं, हे फ्लोरीन त्याच्याकडचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेतात आणि त्याच्यामुळे या बोरॉनकडे इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी होते. याच्याकडे इलेक्ट्रॉनची काय होते? डेफिशियन्सी. आणि इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी झाल्यामुळे याच्यावरती चार्ज काय येतो? पॉझिटिव्ह चार्ज. आणि हा पॉझिटिव्ह चार्ज आल्यामुळे हा एक प्रकारे इलेक्ट्रोफाईल म्हणून काम करतो. हा एक प्रकारे इलेक्ट्रोफाईल म्हणून काम करणार, ना की न्यूक्लिओफाईल. सो मग अशा क्वेश्चनचा ऑप्शन आपण टिक करतोय, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 23. एकच मिनिट फक्त. क्वेश्चन नंबर 23. विच ऑफ द फॉलोइंग अल्किल ग्रुप शो लिस्ट पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. बघा हा सेम क्वेश्चन त्यांनी विचारला होता, मोस्ट पॉझिटिव्ह विचारला होता, आता लिस्ट विचारलाय. त्या केसमध्ये तुम्हाला सांगितलं होतं जितके नंबर ऑफ अल्किल ग्रुप जास्त असेल तेवढा पॉझिटिव्ह इफेक्ट, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त दाखवेल. आणि ज्याच्याकडे अल्किल खूप कमी आहे तो तुम्हाला कमी पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवेल. सो या क्वेश्चनचा आन्सर आपण कुठलं टिक करणार? ऑप्शन डी. त्यांनी जर लिस्ट विचारलं आहे तर मिथिलला टिक करा. आणि मोर विचारलं असतं, हायेस्ट विचारलं असतं तर आपण ऑप्शन सी चा विचार केला असता. बट लिस्ट विचारला आहे तो ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ पायरन? ओके, हा जो क्वेश्चन दिलाय पायरन, पायरन जसं आपण मागे बघितलं होतं जो फ्युरॅन होता तसाच पायरन आहे. पायरन इज ऑल्सो वन टाइप ऑफ हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. सो हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे पायरन. पायरनचा आपण इथे स्ट्रक्चर काढतोय. तुम्हाला पायरन हा 6 मेंबर्ड असतो, बट त्याच्या इथे सेंट्रल पोझिशनला ऑक्सिजन असतो आणि असं समोरासमोर तुम्हाला डबल बॉन्ड दाखवायचे. इथे आपण दाखवलाय पायरन. आता या पायरन मध्ये काय विचारलंय? पायरनचा मोलेक्युलर फॉर्म्युला त्यांनी विचारलंय. सो टोटल नंबर ऑफ कार्बन बघा किती असतील? 1 2 3 4 5. याचा अर्थ C5 असणार आहे. C5 त्याच्यानंतर बघा तुम्ही थोडा एवढा जरी विचार केला, C5 कुठे कुठे आहेत? C5 या ठिकाणी आहेत, इथे नाहीये, इथे आहेत, इथे नाहीये. याचा अर्थ A किंवा C. त्याच्यानंतर ऑक्सिजन तुम्हाला किती दिसत आहे? एकच ऑक्सिजन दिसतोय. सो इथे 2 ऑक्सिजन, याचा अर्थ हा कॅन्सल झाला. इथे ऑक्सिजन एकच आहे. सो असं जर तुम्ही विचार केला तरी आन्सर तुम्ही देऊ शकताय. बट इथे हायड्रोजन चेक करा. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक एक कोण असणार आहे? हायड्रोजन. समजा काही मुलांना हायड्रोजनचं लक्षात नाही आलं तर सिम्पली त्यांनी ऑक्सिजनचा जरी विचार केला असता तरी आन्सर तुम्हाला मिळालं असतं. सो हिअर वी गो विथ ऑप्शन C5H6O. 1 minute. C5H6. हा सॉरी, इथे 2 असतील ना, कारण इथे डबल बॉन्ड नाही ना, इथे 2 जण असतील. येस करेक्ट, इथे 2 असतील. इथे कार्बनची व्हॅलेन्सी पूर्ण करायची ना आपल्याला. सो 1 2, इथे 2, इथे तिसरा असणार आहे, इथे चौथा बॉन्ड असणार आहे. सो मग या ठिकाणी या कार्बनला 2 हायड्रोजन आणि बाकीच्या कार्बनला सिंगल हायड्रोजन का आला? कारण कार्बनची व्हॅलेन्सी चेक करा, 2 बॉन्ड आहेत, इकडचा 3rd बॉन्ड होतोय, इकडचा 4th बॉन्ड आहे. सो अकॉर्डिंग टू व्हॅलेन्सी ऑफ कार्बन जिथे डबल बॉन्ड सापडणार तिथे तुम्हाला एकच हायड्रोजन असणार आहे आणि ज्या ठिकाणी डबल बॉन्ड नाहीच आहे त्या ठिकाणी तुम्हाला 2 हायड्रोजन. अशा पद्धतीने टोटल हायड्रोजन किती होणार? ते 6 होणार. सो ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 25. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द प्रॉपर्टी ऑफ कार्बोकॅटायन? असं कार्बोकॅटायन म्हणजे काय? कार्बन ॲटम
कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, याला म्हणतो आपण कार्बोकॅटायन. बघा, या कार्बोकॅटायन बद्दल आपण डिस्कशन करूया. नंबर 1, जे पॉईंट खूप इझी आहे ते आधी डिस्कशन करून घ्या. इट हॅज अ प्लेन जॉमेट्री. आता कार्बोकॅटायनच्या बाबतीत जर बघायला गेलं तर हा कार्बोकॅटायन आहे, हा प्लेनर आहे. तो मोलेक्युल आपण सिमेट्रिकल दाखवण्याचा प्रयत्न केला, तो अशा पद्धतीने असतो. आणि इथे कुठलाही ॲटम असेल, सपोज इथे हायड्रोजन असेल, तर ऑल आर लाईज इन अ प्लेन. याचा अर्थ ही प्रॉपर्टी तर आहेच, ज्याला मी अंडरलाईन करतोय. ओके, इट इज लेविस बेस, याबद्दल मी सगळ्यात शेवटी डिस्कस करतो. ऑप्शन बी बद्दल आधी डिस्कस करूया. इट ऍक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोफाईल. बघा, इलेक्ट्रोफाईल स्पेसिस कुठले असतात, ज्यांच्यावरती प्लस चार्ज असतो. त्यामुळे हा पॉईंट बी ला तुम्ही काही खूप विचार करणार नाही, तुम्हाला हे कळतं की इट इज इलेक्ट्रोफाईल. आता त्याच्याकडे प्लस चार्ज आहे, प्लस चार्ज आहे याचा तो निगेटिव्हच्या शोधात असणारे, इलेक्ट्रॉनच्या शोधात असणारे. त्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहे, त्याला इलेक्ट्रॉन पाहिजे आहेत, त्याला इलेक्ट्रॉन हवे आहेत. याचा अर्थ असा आहे की त्याच्याकडे सध्या इलेक्ट्रॉन नाहीये. इलेक्ट्रॉन नसल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट. याचा अर्थ पॉईंट बी, सी अँड डी दे आर द करेक्ट पॉईंट अबाउट द कार्बोकॅटायन. बट पॉईंट ए का रॉंग झाला? कारण त्यांनी काय म्हटलंय, लेविस बेस म्हटलंय. लक्षात घ्या, लेविस बेस कोणाला बोलतात? लेविस बेस आर दोज स्पेसिस जे इलेक्ट्रॉनच्या पेअरला काय करतात, डोनेट करण्याचं काम करतात. इलेक्ट्रॉनची पेअर काय करणार, डोनेट करणार. जे इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतात त्यांना म्हणतात लेविस बेस. आणि जे इलेक्ट्रॉनची पेअर ऍक्सेप्ट करतील, जे इलेक्ट्रॉनची पेअर ऍक्सेप्ट करतील त्यांना बोलतात लेविस ऍसिड. मग मला एक सांगा, कार्बोकॅटायन आहे, त्याच्यावरती प्लस चार्ज आहे, तो नेहमी असा प्रयत्न करणार की कुठून इलेक्ट्रॉन मिळत आहे का त्याला, म्हणजे तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टच करणार. त्याच्याकडे इलेक्ट्रॉन नाहीच आहे तर डोनेट कसं काय करणार तो? सो हा नेहमी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, याचा अर्थ हा कार्बोकॅटायन, सगळेच कार्बोकॅटायन काय काय म्हणून ऍड करतात, दे ऍक्ट्स ॲज अ लेविस ऍसिड. बट त्यांनी तुम्हाला लेविस बेस दिलं होतं की जे रॉंग आहे. सो तुम्हाला तेच तो ऑप्शन शोधायचा होता, कुठलं चुकीचं दिलंय. सो हेअर वी गो विथ ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, सिंपल IUPAC विचारलंय. बघा किती बोनस क्वेश्चन तुमच्यासाठी आहेत. CH3, C, CH2, CH3, CH2, CH3, CH2 अँड Cl. चला, असं स्ट्रक्चर मी पूर्णपणे एक्सपांड करून घेतलंय. याचं सिम्पली तुम्हाला काय लिहायचं आहे, IUPAC लिहायचं. बघा, या पूर्ण स्ट्रक्चरकडे बघितल्यानंतर जर इन केस काही मुलं जर ही लॉंगेस्ट चेन डिसाइड करत असतील तर दे आर रॉंग. बघा, या केसमध्ये महत्वाचा पॉईंट काय, नंबर 1 की तुम्हाला फॅमिली ओळखता आली पाहिजे. ही कुठली फॅमिली आहे, अल्किल हॅलाइड फॅमिली आहे. आणि अल्किल हॅलाइड फॅमिलीमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लॉंग चेन डिसाइड करताना हॅलोजन ॲटम त्या चेन मध्ये आला पाहिजे. मग तुम्ही चेन इथून सुरुवात करा, या साईडने. हा, मग तुम्ही टॉपला जरी गेलात तरी तेवढेच कार्बन आहे, बॉटमला गेला तरी तेवढेच कार्बन आहे. मग तुम्ही डिसाइड करा वरती जायचं का खाली जायचं. ठीक आहे, मी खालच्या साईडला जातोय. सो आय सिलेक्टेड धिस चेन ॲज अ लॉंगेस्ट चेन. मला नंबरिंग करायचे, ऑब्व्हियसली क्लोरीन कुठल्या साईडने क्लोज आहे, 1, 2, 3 अँड 4. बघा, या केसमध्ये फर्स्ट पोझिशनला क्लोरीन आहे, मग मी याचं नाव लिहिणार 1 क्लोरो. दिस इज 1 क्लोरो. त्याच्यानंतर सेकंड नंबरला इथिल आहे आणि त्याच सेकंड नंबरला मिथिल आहे, बट अल्फाबेटिकली आपण इथिल आधी लिहिणार. सो 2 इथिल, 2 मिथिल आणि लॉंगेस्ट चेन मध्ये 4 कार्बन आहे, इट इज ब्युटेन. सो मग असा ऑप्शन तुम्हाला शोधायचा आहे, दॅट इज ऑप्शन बी, 1 क्लोरो, 2 इथिल, 2 मिथिल, ब्युटेन. करेक्ट, ऑप्शन बी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 27. How many tertiary carbon atoms and primary carbon atoms respectively are present in 2-iodo-3,3 dimethyl pentane? आधी आपण काय करणार, जे IUPAC दिले त्याचं आधी स्ट्रक्चर काढणार. स्ट्रक्चर काढण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी फोकस करतोय पेंटेन वरती. पेंटेन म्हटलं तर टोटल कार्बन किती काढायचे आपल्याला, 5 कार्बन काढायचे आहेत. सो हेअर वी गो 5. पेंटेनचा रोल संपला. त्याच्यानंतर पहिल्यापासून चेक करा, सेकंड नंबरच्या कार्बनला आयोडीन आहे. सो आय एम गोइंग टू प्रेझेंट हिअर आयोडीन. नंतर चेक करा 3,3 डायमिथिल, म्हणजे आम्हाला असे 2-2 मिथिल दाखवायचे, ते मी दाखवले. दिलेल्या IUPAC नेम मध्ये जेवढं कंटेंट होतं तेवढं सगळं प्रेझेंट केलं. आता बाकीचा पार्ट फक्त हायड्रोजन ऍड करून कार्बनची व्हॅलेन्सी कंप्लीट करायची. सो इथे आपण हे स्ट्रक्चर ड्रॉ केलं आहे. आता चेक करा काय काय विचारलंय. तुम्हाला टर्शरी कार्बन शोधायचं आहे, टर्शरी कार्बन. ओके, आता या केसमध्ये तुम्ही टर्शरी कार्बन शोधताना काही मुलांचं इथे कन्फ्युजन होतं.
लक्षात घ्या, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी हे कार्बन फाइंड आउट करताना सगळ्यात महत्वाचं असं असतं की ज्या कार्बनवर तुम्ही पॉइंट आउट करताय तो कार्बन ऑदर किती कार्बनला अटॅच आहे एवढंच बघायचंय. या ठिकाणी काही मुलांचं कन्फ्युजन होत असतं. ते मुलं सांगून टाकतात की टर्शरी कार्बन एक सापडला आपल्याला, कारण ते बॉन्डचा विचार करतात की या कार्बनला इकडे 3-3 बॉन्ड आहेत. तुम्हाला बॉन्डचा अजिबात विचार करायचा नाही. तुम्हाला हा विचार करायचा आहे की त्या कार्बनला किती कार्बन अटॅच आहे. सो या कार्बनला मला काय बोलावं लागेल, सेकंडरीज बोलावं लागेल, कारण याला कार्बन किती अटॅच आहे, 2 कार्बन अटॅच आहे, बरोबर की नाही. त्याच्यानंतर आपण आता चेक करू बाकीचे कार्बन कुठले कुठले आहे. दिस इज प्रायमरी कार्बन, दिस इज ऑल्सो प्रायमरी कार्बन, डाउन साइड देर इज ऑल्सो प्रायमरी कार्बन, हियर इज ऑल्सो प्रायमरी कार्बन, आणि हा जो आहे हा सेकंडरी कार्बन. मग आता चेक करा विचारलं काय, टर्शरी विचारलंय, प्रायमरी विचारले, बस दोनच विचारले. टर्शरी कार्बन किती सापडले तुम्हाला, 0 आहे याच्यामध्ये. टर्शरी कार्बन किती आहे, 0 आहे. प्रायमरी किती सापडलेत बघा तर बरं, 1 2 3 अँड 4. प्रायमरी तुम्हाला किती सापडले, 4. सो 0 आणि 4 असा रिस्पेक्टिव्हली ऑप्शन बघा, 0 4, ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 28. व्हॉट इज द मोलर मास ऑफ कंपाऊंड रिप्रेझेंटेड बिलो. इतका इझी क्वेश्चन विचारला गेलाय. सिम्पली तुम्हाला त्याचा मोलर मास काढायचा आहे. बघा, ज्यांना बॉन्ड लाईन कळत नाहीये, ज्यांना त्या ईटीचा आणि एमईचा अर्थ कळत नाही, त्यांना मी समजावून सांगतो. बाकीच्यांनी व्हिडिओला थोडं स्किप करा आणि पुढे जा. सो यात आधी मी चेन काढून घेणार, 1 2 3 4 5 अँड 6. 1 2 3 4 5 अँड 6. त्याच्यामध्ये 3 नंबरला ईटी, ईटीचा अर्थ असतो इथिल. मग इथिल मला इथे दाखवायचा आहे, CH2 CH3. डाऊन साइडला 4 नंबरला एमईचा अर्थ असतो मिथिल. एमईचा अर्थ काय असतो, मिथिल. तो मिथिल मी तुम्हाला इथे दाखवलाय, CH3. आता बाकीचं फक्त हायड्रोजन टाकून व्हॅलेन्सी कंप्लीट करा. आता चेक करा दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये टोटल किती कार्बन आहेत आणि किती हायड्रोजन आहेत. म्हणजे टोटल नंबर ऑफ कार्बन 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9, C9. आता चेक करा हायड्रोजन किती आहे, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ओके, इथे किती आहे, 20 आहे. सो C9H20 याचा मोलेक्युलर फॉर्म्युला काढायचा आहे, मोलेक्युलर मास काढायचा आहे. 9 इंटू कार्बन प्लस 20 इंटू हायड्रोजन, हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो 9 इंटू कार्बनचं मास किती असतं, ॲटॉमिक मास किती असतं, 12 प्लस 20 इंटू हायड्रोजनचं किती असतं, 1. सो एवढं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केले तर तुम्हाला एक्झॅक्टली आन्सर मिळणार आहे 128. ओके, तुम्ही कॅल्क्युलेशन करा. 128 मोलेक्युलर मास एक्सप्रेस कशात करतात, ग्रॅम पर मोल मध्ये. ठीक आहे, सो 128, दिस ऑप्शन इज करेक्ट. फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन 120, that is option C. Next question, question number 29. Which of the following statement is true for furan? फ्युरॅनसाठी काय स्टेटमेंट दिलंय आणि कुठलं स्टेटमेंट हे ट्रू स्टेटमेंट आहे, म्हणजे एकच स्टेटमेंट असेल जे करेक्ट असणार आहे फ्युरॅनच्या बाबतीत. मग बघा, मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की तुम्ही सगळेच हेट्रोसायक्लिक कंपाऊंड करून ठेवा व्यवस्थित, कारण त्यांच्यावरती क्वेश्चन विचारले गेले आहेत. सो फ्युरॅनचं स्ट्रक्चर आपण मागे पण काढलं होतं, लाईक दिस. सो हिअर इज अ स्ट्रक्चर दॅट इज फ्युरॅन. आणि या फ्युरॅनकडे जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनच्या पेअर असतात. देयर इज अ 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आता एक एक स्टेटमेंट चेक करा. इट कंटेन नायट्रोजन ॲटम इन द रिंग. चुकलं, ऑक्सिजन पाहिजे होता, हे रॉंग स्टेटमेंट आहे. आपल्याला ट्रू स्टेटमेंट पाहिजे आहे. इट इज सॅच्युरेटेड मोलेक्युल. बघा आता इट इज सॅच्युरेटेड मोलेक्युल. मला एक सांगा, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड काय फरक असतो. सॅच्युरेटेडचा अर्थ असा असतो की सगळेच्या सगळे कार्बन कार्बन सिंगल बॉन्डच असतील, त्याला म्हणतात सॅच्युरेटेड. मग इथे चेक करा, इथे कार्बन आहे, इथे कार्बन आहे, इथे कार्बन आहे, इथे कार्बन आहे, इथे तर बघितल्या बघितल्या कळतं डबल बॉन्ड आहे. याचा अर्थ हे पण रॉंग स्टेटमेंट आहे अबाउट फ्युरॅन, कारण फ्युरॅन हा कसा आहे, अनसॅच्युरेटेड आहे. ओके, डी ऑप्शन चेक करा, डी ऑप्शन इट इज होमोसायक्लिक कंपाऊंड. होमोसायक्लिक कंपाऊंड कोणाला बोलतात, ज्या कंपाऊंड मध्ये जी रिंग तयार होते ना, रिंग इज मेड अप ऑफ ओनली
रिंग इज मेड अप ऑफ ओनली कार्बन ॲटम. जी रिंग, जे सायक्लिक कंपाऊंड फक्त आणि फक्त कार्बन पासून तयार होतं, अशा टाईपच्या कंपाऊंडला बोलतात होमोसायक्लिक कंपाऊंड. बट याच्या केसमध्ये काय झालंय, ऑक्सिजन आलाय म्हणून त्याला हेट्रोसायक्लिक म्हणतात. याचा अर्थ डी जो ऑप्शन आहे तो पण रॉंग ऑप्शन आहे. मग आता आपण थोडंसं डिस्कशन करूया ऑप्शन सी चं. मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ फ्युरॅन इज C4H4O. चेक करा, कार्बन किती दिसत आहे, 4 कार्बन आहे. ऑक्सिजन किती दिसत आहे, एकच ऑप्शन आहे. आता चेक करा, इथे एक हायड्रोजन आहे, इथे सुद्धा एक हायड्रोजन अँड हायड्रोजन. कार्बनची व्हॅलेन्सी फक्त चेक करा. सो हायड्रोजन सुद्धा किती असणार आहे, 4. याचा अर्थ जो सी ऑप्शन त्यांनी दिलाय ना तो परफेक्ट आहे. सो ट्रू स्टेटमेंट विचारलंय, ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 30. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट अ सेट ऑफ न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईल बद्दल आधी बरंच काय बोललो होतो. न्यूक्लिओफाईल एक तर डायरेक्टली त्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असेल, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स असतील, असं काहीतरी तुम्हाला शोधायचं आहे. तर बघा ना, BF3 बद्दल मी बोललो होतो. BF3 हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो, त्याच्यावरती प्लस चार्ज असतो. आता इथेच प्लस भेटल्यामुळे मी पुढचे बघणार पण नाही, या ऑप्शनला मी कॅन्सल करतो. इथे यांच्याकडे बघितल्या बघितल्या कळतं की प्लस चार्ज आहे, यांना पण कॅन्सल करा. इथे पुन्हा BF3 आलाय, याच्याकडे बघूनच कळतं की याच्यावरती प्लस चार्ज असतो, याला कॅन्सल करा. CN वरती मायनस चार्ज आहे. ऑक्सिजनची प्रॉपर्टी माहिती, ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनच्या पेअर असतात. याचा अर्थ हा असा ग्रुप आहे त्यांच्यामध्ये एक तर डायरेक्टली इलेक्ट्रॉनची पेअर आहे किंवा निगेटिव्ह चार्ज आहे. याचा अर्थ हे सगळेच्या सगळे कसे आहे, न्यूक्लिओफाईल आहे. बाकीच्या केसमध्ये पण न्यूक्लिओफाईल होते, म्हणजे NH3 सुद्धा न्यूक्लिओफाईल आहे. बट तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ग्रुप हा न्यूक्लिओफाईलचा पाहिजे, मग त्याला असे नाही चालणार, एक एक दोन दोन नाही चालणार, सगळेचे सगळे न्यूक्लिओफाईल असले पाहिजे. मग असा सेट कुठला आहे, फक्त ऑप्शन डी. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 31. आयडेंटिफाय द नंबर ऑफ पाय बॉन्ड प्रेझेंट इन सॅलिसिलॅल्डिहाइड. बघा, सॅलिसिलॅल्डिहाइड आपण आपल्या रेग्युलर आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बघितले क्लास 12 मध्ये. सॅलिसिलॅल्डिहाइडचं स्ट्रक्चर कसं असतं, इट लुक लाईक दिस. त्याच्यामध्ये आपल्याला एक बेन्झिन दाखवायचा असतो, कुठल्या तरी एका कार्बनला एक अल्डिहाइड ग्रुप घ्यायचा असतो आणि त्याच्या कुठल्याही ऍडजस्टंट कार्बनला एक OH दाखवायचा असतो. हा जो मॉलिक्युल आपण दाखवलाय हा झाला सॅलिसिलॅल्डिहाइड. आता विचारले फक्त कुठले बॉन्ड, पाय बॉन्ड विचारले. पाय बॉन्ड तुम्हाला कुठे सापडेल, ज्या ठिकाणी डबल बॉन्ड असेल. डबल बॉन्ड पैकी एक असतो सिग्मा, दुसरा असतो पाय. मग तुम्हाला फक्त पाय बॉन्ड काउंट करायचे आहेत. बघा, इथे एक पाय बॉन्ड आहे, इथे एक पाय बॉन्ड आहे, इथे सुद्धा एक पाय बॉन्ड आहे, इथे सुद्धा एक पाय बॉन्ड आहे. सो टोटल नंबर ऑफ पाय बॉन्ड तुम्हाला किती मिळाले, 4. ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 32. द कॉमन नेम ऑफ 1-bromo-3,3 डायमिथिल ब्युटेन. बघा, स्ट्रक्चर आपण ड्रॉ करणार. ब्युटेनसाठी आपण कार्बन किती काढतो, 4 कार्बन ड्रॉ करतो. 4 कार्बन काढले इथे. त्याच्या फर्स्ट नंबरला कोण आहे, क्लोरीन आहे, दिस इज फर्स्ट. त्याच्याच करस्पॉन्डिंग 3 नंबरला कोण आहे, मिथिल आहे, CH3. आता बाकीचे फक्त मी हायड्रोजन ऍड करतोय बॅलन्सिंग पर्पज साठी. सो हेअर वी गो स्ट्रक्चर. आता याचं तुम्हाला कॉमन नेम सांगायचं आहे. तुम्हाला आठवतंय का, चेक करा. जेव्हा अशी पोझिशन तुम्हाला सापडते, की या केसमध्ये तुम्ही असा विचार नका करू की 3 नंबरला मिथिल आलेत. तुम्हाला असंच बघायचं की हा फर्स्ट कार्बन आहे, सेकंड कार्बन आहे, सेकंड नंबरला कोण आलेत, 2 मिथिल आले. जेव्हा सेकंड नंबरला 2-2 मिथिल असतात, त्या पोझिशनला काय बोलतात, निओ. निओ नंतर टोटल कार्बन काउंट करा. टोटल कार्बन किती आहेत, टोटल कार्बन आर 6. सो दिस इज निओ हेक्झिल ग्रुप. निओ हेक्झिल आणि त्याला अटॅच कोण आहे, क्लोरीन. सो निओ हेक्झिल क्लोराइड, सॉरी क्लोरीन नाहीये, ब्रोमिन आहे. ब्रोमिन, इथे ब्रोमिन दिलाय. सो निओ हेक्झिल ब्रोमाइड, दिस ऑप्शन इज करेक्ट, दॅट इज ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 33. आयडेंटिफाय द नंबर ऑफ कार्बन atoms and number of oxygen atom respectively present in pyran molecule. पायरन आता थोड्या पूर्वी झाला होता, पुन्हा त्याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. सेम क्वेश्चन. सो आय एम गोइंग टू शो हिअर द मोलेक्युल दॅट इज पायरन. ऑक्सिजन. त्यांनी काय विचारलंय, नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहेत. सो नंबर ऑफ कार्बन ॲटम 1 2 3 4 5. नंबर ऑफ कार्बन ॲटम किती सापडले तुम्हाला, 5. आणि नंबर ऑफ ऑक्सिजन किती आहे, नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू 1. सो 5-1 असा ऑप्शन बघा, 5-1. सो हिअर वी गो विथ ऑप्शन डी. फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट ऑप्शन इज डी. बघा, these are the overall questions which is based on some basic principles of organic chemistry. खूप इझी क्वेश्चन्स होते, या चॅप्टरला खूप एफर्ट्स घेऊ नका. सो नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर अवेलेबल करून देईल. थँक्यू व्हेरी मच.